धनुराशी खूप मोठी गुड न्यूज मिळणार. एका जवळच्या नात्याला आता विराम मिळणार. दुर्लक्ष करू नका. धनुराशीचा स्वामी बृहस्पती म्हणजे गुरु आहे. ज्ञान, धर्म, अध्यात्म, सत्य आणि भाग्याचा अधिपती. ही रास अग्नितत्वाशी निगडीत असल्यामुळे धनुराशीचे जातक सदैव पुढे जाण्याच्या ध्यासाने जगतात. त्यांच्या मनात प्रामाणिकपणा, मोठेपणाची ओढ, न्यायप्रियता आणि सत्य शोधण्याची जिद्द असते. परंतु या गुणांमुळे त्यांना अनेकदा अडथळे, अपयश किंवा विलंब सहन करावे लागतात. कारण नियती नेहमी त्यांना मोठ्या धड्यांसाठी, मोठ्या टप्प्यांसाठी तयार करत असते. मागील काही काळात धनुराशीच्या आयुष्यात ताण, गोंधळ, अडथळे आणि धावपळ यांचा जास्त प्रभाव होता. काहींना पैशाची चणचण भासली तर काहींना नातेसंबंधांमध्ये कटू अनुभव आले. परंतु आता आकाशातील ग्रहस्थिती वेगळा संदेश देत आहे. बृहस्पती स्वतःच्या बलाढ्य दृष्टीने तुमचे भाग्य उघडण्यासाठी सज्ज आहे. त्याला शनीची स्थैर्यदायी दृष्टी आणि चंद्राची शांतता साथ देते. यामुळे पुढील 15 दिवसात धनुराशीच्या जीवनात काही असे रहस्यमय वळण येणार आहे जे फक्त बाह्य यशच नव्हे तर आत्म्यालाही आनंद देऊन जातील. हा काळ म्हणजे जणू अंधारानंतर उजळलेली पाहत आहे. तुमचं मन जे आतापर्यंत हरवलेलं होतं, जे स्वप्न पूर्ण होतं आणि ज्या संधी दूर वाटत होत्या त्या आता नियती स्वतः तुमच्या दारात आणून ठेवणार आहे. म्हणूनच म्हणावं लागतं, धनुराशीचा काळ अखेर सुरू झाला आहे. हे 15 दिवस तुमचं जीवन नव्याने घडवणार आहे. पुढील 15 दिवसात धनुराशीच्या वाट्याला येणाऱ्या रहस्यमय आनंद वार्ता. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, घरातील एकात्मता आणि आनंद उत्सव. धनुराशीच्या आयुष्यात कुटुंबाचा प्रभाव हा खूप महत्त्वाचा असतो. अलीकडेच घरात थोडे वाद, थोडा दुरावा किंवा तणाव दिसून येत होता. पण आता काळ बदलणार आहे. पुढील 15 दिवसात घरात एखादी शुभ वार्ता येणार आहे, जसं की संतती सुख, विवाह ठरणे, नवीन सदस्यांचे आगमन किंवा गृहशोभा वाढवणारी घटना. तुमच्या घरात पुन्हा एकदा हास्य, आनंद आणि शांतता ही परत येणार आहे. हे दिवस घरगुती प्रेमाची नवीन सुरुवात घडवणार आहे. नंबर 3, भाग्याचा अकल्पित वरदहस्त. अडकलेली कामं पूर्ण होतील. धनुराशीला गुरुग्रहाचा विशेष आशीर्वाद आहे. पण कधी कधी हा ग्रह विलंब करूनच फळ देतो. आता हा विलंब संपणार आहे. जे काम तुम्ही अनेक दिवसांपासून लांबवले, ज्या फाईल्स थांबवल्या, सरकारी कागदपत्र किंवा परदेश प्रवासाची प्रक्रिया अडकल्या, ती सगळी कामं आता अचानक सुरळीत होतील. हा काळ म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने पळत येत आहे असा असेल. नंबर 4, आर्थिक सुटका आणि नवे स्तोत्र. धनुराशीसाठी पैशांचा प्रवाह हा नेहमीच चढ उताराचा राहतो. पुढील 15 दिवसात पैशांबाबतची चिंता कमी होईल. अडकलेले पैसे हातात येतील. व्यावसायिकांना मोठा करार मिळेल. नोकरीवाल्यांना बोनस, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळेल. अचानक कुठून तरी नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळेल आणि या काळात तुम्हाला जाणवेल की हो, आता माझ्या हाती देखील पैसा टिकू लागला आहे. नंबर 5 आहे नवीन प्रवास. जीवनाला नवीन दिशा. धनुराशीची खरी ओळख म्हणजे प्रवासाची आवड आणि नवनवीन अनुभव घेण्याची वृत्ती. पुढील 15 दिवसात तुमच्या वाट्याला असा एक प्रवास येईल जो फक्त सहलीपुरता नसेल तर तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा. एखादी धार्मिक यात्रा, परदेश प्रवास, नोकरी संबंधित टूर किंवा शिक्षण किंवा प्रशिक्षणासाठीचा प्रवास. या प्रवासातून तुम्हाला नवा अनुभव, नवी ओळख आणि नवीन दार तुमच्यासाठी उघडेल. नंबर 5, दैविक स्पर्श, आत्मिक समाधान. धनुराशीचे लोक मनाने अध्यात्माकडे हे झुकलेले असतात. पुढील येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला एखादी दैवी अनुभूती, स्वप्नातील संकेत किंवा अनपेक्षित आध्यात्मिक अनुभव येईल. हा अनुभव तुम्हाला शिकवेल की आतापर्यंतची प्रत्येक वाटचाल व्यर्थ नव्हती. प्रत्येक गोष्ट एका मोठ्या आनंदाकडे घेऊन जात होती. हा क्षण तुमच्या मनाला इतका स्पर्शून जाईल की तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू अनावर होतील. पुढील 15 दिवसात धनुराशीच्या जीवनात 5 मोठ्या रहस्यमय वार्ता घडतील. घरातील गोडवा, भाग्याची साथ आणि आर्थिक प्रगती, प्रवासाची संधी आणि दैवी समाधान. या सगळ्यांमुळे तुम्हाला वाटेल की नियती अखेर माझ्यावर प्रसन्न झाली आहे. आता यासाठी उपाय काय करायचे? धनुराशीचा स्वामी गुरु म्हणजे बृहस्पती असल्यामुळे या राशीला नेहमीच ज्ञान, दानधर्म आणि प्रामाणिकतेशी जोडलेले उपाय सर्वाधिक प्रभावी ठरतात.
पुढील 15 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने खालील उपाय नियमित केल्यास तुमचे भाग्य अधिकच वेगाने जागे होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 1 आहे गुरुवारी व्रत व दान. प्रत्येक गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा. पिवळा अन्नपदार्थ उदाहरणार्थ बेसनाचे लाडू, केशरयुक्त खीर किंवा पिवळं फळ हे मंदिरात जाऊन तुम्ही दान करा. जर तुम्हाला शक्य असेल तर गरिबांना किंवा विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. नंबर 2 आहे मंत्र जप. दररोज सकाळी किंवा गुरुवारी विशेषतः ओम बृहस्पती नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. हा जप तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून नवी दारे तुमच्यासाठी उघडतो. नंबर 3 आहे गाय सेवा व अन्नदान. गुरुवारी गायला गुळ, हरभरा देणे किंवा पिवळे फळ द्यावे. आठवड्यातून एकदा एखाद्या गरजू व्यक्तीला पोटभर जेवण घालणे हे देखील धनुराशीसाठी अत्यंत शुभ आहे. नंबर 4 धार्मिक स्थळी भेट. एखाद्या विष्णू किंवा दत्त मंदिरात दीपक प्रज्वलित करा. धूप दीपने प्रार्थना करा आणि मनातील इच्छा तुमची देवासमोर व्यक्त करा. हे उपाय केल्याने तुमच्या भाग्याचे ग्रह अधिक वेगाने कार्यरत होतील आणि पुढील येणाऱ्या 15 दिवसातील रहस्यमय वार्ता या अधिकच प्रभावी ठरतील. धनुराशी, तुमच्या जीवनातील हा काळ म्हणजे अंधारातून उजेडात प्रवेश करण्याचा काळ आहे. जिथे घरातील तणाव होता तिथे आता एकमतता येईल. जी कामं तुमची अडकली होती तिथे आता मार्ग सुटेल. जिथे पैशांची कमतरता होती तिथे आता सुटकेचा क्षण येईल आणि जिथे मन हरवलं होतं तिथे आता दैवी शांतता येईल. हे 15 दिवस म्हणजे नियतीने खास तुमच्यासाठी आखलेला काळ आहे. गुरुग्रहाच्या कृपेने तुम्हाला मिळणाऱ्या वार्ता फक्त बाह्य स्वरूपात नसून पुढच्या त्या तुम्हाला समाधान आणि आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात करून देतील. हे लक्षात ठेवा. धनुराशीला भाग्य नेहमीच उशिरा फळ देतं, पण जेव्हा हे फळ देतं तेव्हा ते आनंदाने ओसंडून वाहतं. हा काळ तुमचं जीवन बदलून टाकेल आणि तुम्ही स्वतःच अनुभवाल, हो आता माझं नशीब खरंच जागं झालं आहे. आता तुमच्यासाठी एक शेवटचा संदेश. धनुराशी, लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा व्यर्थ नव्हता. आत्तापर्यंत तुम्ही ज्या अडचणी पाहिल्या, ज्या नकारांचा सामना केला आहे किंवा ज्या संधी हातातून गेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मोठ्या क्षणांसाठी कार्यरत करत आहेत. तुमचा स्वामी ग्रह गुरु असल्यामुळे नेहमीच संयम शिकवतो. गुरु उशिरा फळ देतो, पण जेव्हा तो देतो तेव्हा तो फळ भरभरून आणि अपेक्षेपेक्षा जास्त आणि आत्म्यालाही तृप्त करणारा असतो. आता पुढील 15 दिवसात नियती तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर देणार आहे. तुम्हाला काही रहस्यमय वार्ता मिळतील, काही घरातून, काही पैशातून, काही भाग्यातून, तर काही देवाकडून. या वार्ता तुमच्या जीवनातील एक नवीन पहाट घेऊन येतील, पण या काळात तुम्हाला 2 गोष्टी या विसरायच्या आहेत. यात आहे नंबर 1 संयम आणि श्रद्धा, कारण श्रद्धेनेच नियुक्ती तुमच्या बाजूने उभी राहते. आणि नंबर 2 आहे कृतज्ञता, जे लाभेल त्याबद्दल नेहमीच देवाचे आभार माना. जितकं तुम्ही कृतज्ञ व्हाल तितका प्रवाह खंड होत जाईल. धनुराशी, तुमच्यासाठी हा काळ म्हणजे फक्त 15 दिवसांचा प्रवास नाही, तर एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुम्ही पुढे चालत राहा, विश्वास ठेवा आणि देवाच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर अडथळ्यांऐवजी संधी दिसू लागेल. शेवटी गुरुचा आशीर्वाद जिथे असतो तिथे कधीच अंधार टिकत नाही. धनुराशीच्या आयुष्यातील हा अंधार संपला आहे आणि आता तुमची पहाट मात्र या ठिकाणी उगवली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.